नमस्कार, मी रणजित सर. मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपला सहर्ष स्वागत करीत आहोत. आपण आज पेपर विश्लेषण सिरीज म्हटलं तर 31 ऑगस्ट 2025 या पेपरचं विश्लेषण आपण इथे बघणार आहे. त्यामधलं आपण पार्ट 1 ऑलरेडी कव्हर केलेला आहे. हा पार्ट 2 असेल, जो की त्या पुढील क्वेश्चनचा आपण आढावा घेऊया. जसं क्वेश्चन नंबर याच्यानंतरचा 17वा क्वेश्चन आहे म्हणजे पेपरमधलं. तर 17वा क्वेश्चन काय म्हणते, आज गुरुवार आहे तर 76 दिवसानंतर कोणता वार असेल. तर डायरेक्टली बघा, हा कॅलेंडरचा क्वेश्चन आहे किंवा दिनदर्शिका आपण म्हणतो. 76 दिवस म्हणताय, 76 दिवसानंतर. तर आपण डायरेक्टली काय करायचा, इथे 76 भागीला काय करायचा 7 ने भागला तर आपल्याला फक्त बाकीशी लेनदेन आहे. बाकी काय म्हणताय, बाकी किती येत आहे सांगा बरं. इथे 70 म्हटलं तर बाकी तुमचे किती होणार, म्हणजे 10 बेटा 7 1 7 आणि 0चा भाग आणि देन 6 तुमची बाकी राहणार. 6 बाकी म्हटलं तर काय होत आहे लक्षात घ्या. 6 बाकी म्हटलं तर आज गुरुवार आहे म्हणताय, मग गुरुवार प्लस तुमचं नंतर 76व्या दिवसानंतर जो काही वार येत आहे तुमचा 76 प्लस तुमचं इथे 6 मिळवणे 6 दिवस नंतर जर म्हटलं तर उत्तर काय येणार. मग गुरुवार प्लस 6 जर असं विचार जर केला तर तुमचं उत्तर येईल. तुम्ही जर 6 दिवस पुढे जर घेतले तर उत्तर काय येणार बुधवार. म्हणजे याचा अर्थ मोजताना एक लक्षात घ्या, 6 दिवस पुढे जाणे काय आणि 1 दिवस मागे येणे काय, याचा अर्थ एकच होतो. म्हणजे तुमचं उत्तर काय आहे बुधवार, जो की ऑप्शन क्रमांक तुमचं 3 तिथे मेंटेन केलेला आहे. ओके, देन अशा पद्धतीने डायरेक्टली उत्तर होतं. तर कॅलेंडरचे क्वेश्चन जे काही आहेत ते सर्व तुमचं 7 ने डिवायडेशन करून म्हणजे 7चा पाडा येणे आवश्यक राहील. ओके, देन त्यानंतरचा क्वेश्चन आहे तुमचं क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 मध्ये काय म्हणताय बघा. ठीक आहे, ओके. देन अजून एक सांगणं आहे मित्रो, की हे जर तुम्हाला विश्लेषण जर स्लो जर वाटत असेल, ज्या विद्यार्थ्यांना स्लो वाटतंय त्यांनी आपली स्पीड वाढवावी आणि देन त्यानंतरच तुम्ही त्या व्हिडिओ बघावे. क्लिअर, ओके. देन पुढचं आहे इथं बघा. देन क्वेश्चन नंबर काय 18 मध्ये, शरदच्या पत्नीच्या वडिलांच्या भावांची वहिनी. शरदच्या पत्नीच्या, आता जसं म्हणताय त्या पद्धतीने शरद ची पत्नी, शरदच्या पत्नीच्या वडिलांच्या भावाची बहीण. आता यांचे वडील असणार, वडील आपण वरती वडिलांच्या भावाची वहिनी म्हणताय. ओके, वडिलांचा भाऊ असेल, भाऊची वहिनी म्हटलं तर वडिलांची काय पत्नी या पद्धतीने इथे राहणार. म्हणजेच यांच्यामध्ये जे काही रिलेशन आहे यांची ती वहिनी असणार. अशा पद्धतीने मेंटेन केलं आहे. हां, तर ही पत्नी किंवा ते त्या पद्धतीने आहे. तर ही शरदच्या म्हणजे हिच्याबद्दल बोलत आहे, या वडिलांच्या बायकोबद्दल किंवा मग शरदच्या मुलाची, मुलगा आहे तुमच्या शरदचा, तर यांच्यामध्ये रिलेशन काय. तर शरदची वहिनी, शरदच्या मुलाची कोण, तर मुलाची कोण. मग आता इथं बघा, पत्नीचे म्हणजे शरदची सासू, परंतु त्यांच्या मुलांची कोण आहे ती आजी. काय होणार ती आजी. म्हणून ऑप्शन कोणता येणार तुमचं, ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. या पद्धतीने जेव्हा क्वेश्चन येते तेव्हा तुम्हाला त्याच पद्धतीने ड्रॉ करून ते उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचणे व्यवस्थित राहील. ओके, पुढं आता देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 20. पुन्हा ते रिझनिंगचाच क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 20 मध्ये बघा. आता क्वेश्चन 20 मध्ये जर आपण मेंटेन जर केला तर बघा, रेखा ऑफिसमधून बाहेर पडली व पूर्वेकडे चालू लागली व 2 वेळा डावीकडे वळून कॅन्टीन मध्ये शिरली, तर कॅन्टीनचे प्रवेशद्वार कोणत्या दिशेला उघडले. अशा पद्धतीने आहे. ऑफिसमधून बाहेर पडली, ऑफिस जर इथे तुम्ही असं मेंटेन जर केलं, ऑफिसमधून बाहेर पडली आणि देन त्याच्यानंतर पहिल्यांदा डावीकडे गेली, पुन्हा ती डावीकडे वळाली आणि देन त्याच्यानंतर
म्हणजे इथे कॅन्टीन, इथे जर तुमचं कॅन्टीन या पद्धतीने इथे जर मेंटेन जर केला, ही कॅन्टीन आहे, कॅन्टीन, ठीक आहे. तर कॅन्टीन या पद्धतीने उघडले इथे, आणि देन त्याच्यानंतरचं इथे ते कोणत्या साईडला उघडणार, म्हणजे दरवाजे या पद्धतीने इकडे असं ओपन होत आहे, म्हणजे पूर्व दिशेने तुमचं होत आहे. म्हणून ती जात कुठं आहे, ती कुठं आहे, ती कोणत्या दिशेने आहे, पश्चिमेकडे. समजत आहे का? जर इथनं बघितलं आपण, इथं पूर्वेकडे हे उत्तर दिशा झाली, ही पश्चिम दिशा झाली, ती पश्चिमेकडे पाहताय म्हणजे असं पाहताय ते असं उघडलं, ठीक आहे. म्हणजे मी इकडे पश्चिम आणि तिकडचं दारचा जो आहे तो तुमचं माझ्या अपोजिट असणार. मी पश्चिम म्हटलं तर त्याच्या अपोजिट म्हटलं तर कोणतं येणार, पूर्व. म्हणजे दार कोणत्या साईडला उघडणार म्हटलं तर पूर्व दिशेला. म्हणून तुमचा ऑप्शन कोणता येणार, पूर्व. म्हणून उत्तर म्हणून काय येणार, ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. थोडं ट्रिकी होतं, जरा विचार करा, कारण इथे तुमचं प्रवेशद्वार आहे, म्हणजे तुम्ही ज्या साईडनं उघडता त्याच्या अपोजिट साईड तुमची येणार. म्हणजे तुम्ही पश्चिमेकडे तुमचं तोंड आहे, म्हणजे अपोजिट दिशा कोणती येणार तुमची, पूर्व दिशा. ओके, देन मग देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन 21 मध्ये काय म्हणते बघा, ए ऐवजी झेड वापरला, सी ऐवजी एक्स म्हटलं तर काय होणार. तर आपण इथं क्वेश्चन पॅटर्न जेव्हा लिहित असतो 21, ओके, क्वेश्चन 21, ओके. हा, काय म्हटलं तिथे, ए ऐवजी झेड, सी ऐवजी एक्स म्हटलं तर याचा अर्थ काय होत आहे, या दोघांची बेरीज तुमची 27 येते. म्हणजे इथं 3 अधिक 24 म्हटलं तर काय होणार, 27. म्हणजे बेरीज 27 होत्या, म्हणजे त्या अपोजिट यांची बेरीज तुमची 27 येणे आहे. तर लक्षात घ्या, पोलीसचा जर आपण इथं मेंटेन जर केला, पोलीस, ओके, पोलीससाठी आता बघा, जेव्हा जेव्हा आपल्याला एकदा रिदमचा का माहिती झाला, ए च्या ऑपोजिट झेड आहे, सी च्या ऑपोजिट एक्स आहे, अपोजिटचे तुमचा विचारलाय, अपोजिट म्हटलं तर वरती 13 लिहिला आपण, खाली 13, 13 आणि 13 26 झाले, अशा पद्धतीने. मग जेव्हा ऑप्शन पाहताना बघा, लक्षात घ्या, 2 ऑप्शन मध्ये तुमचा पहिला शब्द के के आहे, ठीक आहे. मग पीचं नंबरिंग जर आपण म्हटलं ओ पी म्हटलं तर 16 नंबर, देन त्याच्यानंतर देन 27 येण्यासाठी इथे किती, 11 नंबरचं तुमचं कोण आहे, के. अशा पद्धतीने पहिला ऑप्शन के येणार आहे. मग के येणार आहे तर मला सांगा, के डेफिनेटली येणार आहे म्हटलं तर बी आणि डी ऑप्शन गेट उडाले. देन राहिला विषय आता तुमचं एकतर ए किंवा तुमचं सी येणार. मग ए किंवा सी येत आहे तर लक्षात घ्या. मग आता इथे तुम्ही जेव्हा सॉल्व्ह करताना आहे ना, तर डायरेक्टली सर्वच्या सर्व इथे पाहणे नाही, तर तुमचा इथे माहिती आहे की के तुमचं 100% येणार. के तुमचं 100% येणार म्हटल्यानंतर ऑप्शन बी आणि डी तुमचे गेट कॅन्सल झाले. आता आला तर उत्तर काय येणार, ए ऑप्शन अथवा नाही तर तुमचं सी ऑप्शन, या 2 पैकी येणार. मग 2 पैकी येताना या 2 मध्ये के ने सुरुवात आहे, परंतु नंतरचा बघा, इथे नंतरचा काय म्हणताय, देन एक ओ आहे आणि इथे एल आहे. तर आता लक्षात घ्या, ओ येणार की एल. आता मला सांगा, ओ च्या अपोजिट तुमचा ओ तर येणार नाही, हे तर निश्चितपणे आहे, एवढं तर 100% माहिती आहे की नाही. ओ च्या अपोजिट कोणता तरी दुसराच येणार आहे, कारण तेच संख्या तीचं घटक म्हणून येणार नाही, म्हणून ओ तर येऊ शकत नाही, म्हणून याला तिसरा ऑप्शन तुमचा उत्तर येणार. म्हणून सी ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. म्हणजे काय येऊ शकत नाही हे जर इलिमिनेट जर आपल्याला करता जर आले तर उत्तरापर्यंत विदिन अ सेकंद मध्ये आपल्याला पोहोचता येईल. असा टेम्परामेंट तुमचं तिथे लक्षात असणे आवश्यक आहे, नाही ते तुमचं 50 ते 100 क्वेश्चन सोडवणे नॉट अ जोक. समजत आहे का? तर त्याच्यामुळे लक्षात घ्या, हे तुम्हाला सोडवता तुमचे या पद्धतीचे अप्रोच तिथे निर्माण होणे आवश्यक आहे. घरी येऊन चेक करायचे, नंतरचं काय येणार. पहिल्यांदा पुन्हा एकदा सांगून देतो बघा, लक्षात घ्या व्यवस्थित, की पहिल्याच क्षणी इथे आपल्याला माहिती आहे ए च्या ऑपोजिट असं आहे, म्हणजे पी च्या ऑपोजिट के येणार, 100% आहे, के तर येणारच आहे. के येणारा ऑप्शन तुमचे 2 आहे. आता त्यातल्या त्यात 2 पैकी नेहमी पूर्ण चेक करावं का नाही, तर बी ऑप्शन म्हणजे सेकंड नंबरवर बघितला तर ओ आहे आणि एल आहे. तर ओ च्या विरुद्ध ओ येणार नाही, कारण त्यांच्या बेरीज 27 होत नाही, ओ च्या विरुद्ध ते राहत नाही, म्हणून तुमचा एक तर ओ तर येणारच नाही, म्हणजे एल येणार. मग आता तुमचा इथं हाय इलिमिनेट झाला, म्हणजे कोणता राहणार, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. नंतर जे काय आहे ते तुमचं ते उत्तर पूर्ण सॅटिस्फाय होणार, ते घरी येऊन चेक करायचे काय आहे काय नाही. तर ओके, क्लिअर. देन ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. देन क्वेश्चन नंबर 22.
क्वेश्चन नंबर 22 मध्ये काय म्हणताय बघा. हा, जर आग्नेय दिशेला आपण पूर्व दिशा म्हटले, आग्नेयला काय म्हटले पूर्व, देन अजून काय म्हणताय वायव्येला पश्चिम, वायव्येला पश्चिम, देन वायव्य दिशेला पश्चिम आणि नैऋत्येला दक्षिण. यांच्यामध्ये रिधम काय मेंटेन होत आहे बघा, लक्षात घ्या. आग्नेय वरून पूर्व म्हणजे आपण जर असा क्वाड्रंट जर काढला तर लक्षात घ्या इथे उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. ठीक आहे, यांच्यामध्ये ईशान्य, देन त्याच्यानंतर वायव्य, देन नैऋत्य इथे, आणि देन इथे काय होणार आग्नेय. ठीक आहे, आग्नेय पासून पूर्व बनताय म्हणजे लेफ्ट साइड मध्ये -45 डिग्री. किती? -45. वायव्य पासून पश्चिम म्हटलं तर पुन्हा -45 डिग्री, आणि देन त्याच्यानंतर जर तुमचं इथे मायनस काय होणार तुमचं 45 डिग्रीज. म्हणजे रिदम काय लागत आहे -45 -45. तर आता काय म्हणताय बघा, इथे जरा थोडं ट्रिकी आहे बघा, लक्षात घ्या. तर उत्तर दिशा खालीलपैकी कोणत्या दिशेला म्हणावे, उत्तर दिशा कोणत्या दिशेला म्हणावे म्हणजे इथे उत्तर आहे, तर ते उत्तर दिशा येण्यासाठी इकडे काय पाहिजे असा तुमचं उत्तर आहे, ना की इकडचं देऊन तिकडचं उत्तर. म्हणून जरा थोडं ट्रिकी आहे, म्हणजेच तुम्हाला यावरून +45 कडे जाणे आवश्यक आहे. म्हणून तिथे लक्षात घ्या. आता इथे -45 म्हणजे +45, म्हणजे उत्तर पासून +45 म्हटलं तर कोणतं येतं ईशान्य, किंवा ईशान्यवरून तुमचं काय येतं मग. आता फायनली आन्सर काय राहील तुमचं ईशान्य दिशा इथे राहणार. तुम्हाला वाटत असेल तिथे तुमचं उत्तर म्हटलं तर वायव्य, वायव्य इथे ऑप्शन मध्ये नाहीये, म्हणून तुमचं यापैकी नाही असं तुम्हाला वाटत असेल, परंतु यापैकी नाही उत्तर येणार नाही, तर ईशान्य हा उत्तर तुमचा करेक्ट आहे. क्लिअर मग ओके. देन या पद्धतीने हा क्वेश्चनचा आन्सर होता. देन क्वेश्चन नंबर 25 बघा. आता क्वेश्चन नंबर 25 मध्ये काय वेगळं काही नाही, पुन्हा ते नातेसंबंधाचा क्वेश्चन आहे. प्रत्येक पेपर मध्ये तुम्हाला 1 ते 2 ते 3 क्वेश्चन दिशाज्ञान चाचणी, 2 ते 3 क्वेश्चन तुमचे नातेसंबंध हे डेफिनेटली दिसून येतात. ओके. देन पुढे आता बघा, विधानांचा विचार करता P प्लस, आता बघा जर कोडिंगचे जेव्हा 25 P प्लस G मायनस P प्लस R मायनस G. आता इथे कोडिंग बघा, प्लस म्हणजे काय, प्लस म्हणजे ए हा बी चा मुलगा आहे, प्लस म्हणजे काय मुलगा, आणि मायनस म्हणजे काय आहे, मायनस म्हणजे आहे पत्नी, मायनस म्हणजे काय पत्नी. अशा पद्धतीने तुमचं इथे मेंटेन आहे. तर मुलगा आणि पत्नी या पद्धतीने जर विचार जर केला तर आता इथे बघा पी मुलगा आहे आर चा, म्हणजे काय म्हणता इथे बघा ए प्लस बी, ए हा बी चा मुलगा आहे, पी मुलगा आहे, पी मुलगा आहे कुणाचा आर चा. ठीक आहे, आर चा जेंडर अजून माहिती नाही, आर पत्नी आहे जी ची. हा आता मायनस आणि देन त्याच्यानंतर पत्नी, पती पत्नीचं रिलेशन गुणाकारानं जी. मग इथं काय होणार, इथे प्लस राहणार पती पत्नीचं रिलेशन. तर तुम्हाला ऑप्शन इथे जर पहिल्यांदा वाचले तर डायरेक्टली ऑप्शन कोणता येणार, जी हा पी चा मुलगा आहे, जी हा पी चा मुलगा आहे का नाही हा चुकीचा आहे. देन त्याच्यानंतर जी हा पी ची पत्नी आहे, जी पत्नी आहे का नाही आहे ते चुकीचं आहे. देन डायरेक्टली तुमचं काय होणार, जी हा पी चा वडील आहे, जी हा पी चा वडील आहे, हे 100% बरोबर आहे तुमचं, म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. अशा पद्धतीने हा 25व्या क्वेश्चनचं विश्लेषण होता. देन त्यानंतरचा बघा आता पुढचं क्वेश्चन नंबर डायरेक्टली 35 मध्ये आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर काय 35 किंवा 35. तर यामध्ये काय म्हणताय क्वेश्चन बघा, राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयांच्या 1/3 आहे. राहुलच्या आईचे आजचे वय वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहुलचे आजचे वय 13 वर्ष असल्यास, आता बघा इथं विषय हाच होतो, राहुल आज किती वर्षाचा आहे, 13 वर्षाचा आज. हा ठीक आहे,
वडिलांच्या तो 1/3 पट आहे, म्हणजेच वडील त्याचे तिप्पट असणार. समजत आहे का? आपण कोणाचे अर्धे म्हटलं त्याचे तो दुप्पट असते, असं 1/3 म्हटलं तर तो त्याचे तिप्पट. मग वडील काय होणार? वडील वडील हे काय असणार? वडिलांचे वय काय होईल? मग वडिलांचे वय वय काय होईल? मग याला 3 ने गुणलं तर वडिलांचे वय येणार, म्हणजे हा 3 1/3 पट म्हटलं तर 39 वर्ष. 39 वर्ष कोणाच्या? वडिलांचे. आईबद्दल काय विषय चालू आहे? आई वडिलांपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. मग 5 वर्षांनी लहान म्हटलं तर 39 वजा 5 म्हटलं तर किती होणार तुमचं? 34. 34 कोणाचं आहे? आईचं वय. आता जन्मावेळी म्हणताय तर राहुलचं आज 13 वर्ष आहे. राहुल आज किती वर्षाचा आहे? 13 वर्षाचा आहे. तर जन्मावेळी म्हटलं तर याचा 0 होणार. 0 होणार म्हटलं तर याचे पूर्ण वर्ष मायनस करावं लागेल. मग आईचे राहुलच्या जन्मावेळीचे, कोणाच्या? राहुलच्या जन्मावेळीचे वय किती होणार म्हटलं तर ही 34 आज आहे, त्याच्यामधून 13 जर वजा जर केला तर काय? 21 वर्षाची आई होती जेव्हा राहुलचा जन्म झाला तेव्हा. जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे तुमचं? ऑप्शन तुमचं डी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर? आईचे जन्मावेळचे वय किती सांगा म्हणताय, तेच आपलं उत्तर आहे 21. व्यवस्थित इथे उत्तर काढणं होता, देन डेफिनेटली तुम्हाला ते मदतीला येणार. म्हणजे डायरेक्टली तुम्ही पहिल्याच तसं वाचून त्या पद्धतीने उत्तर काढू शकत नाही. तुम्हाला काहीतरी हिंट देणार, त्या हिंट वरूनच तुम्हाला तिथे उत्तर काढावे लागतील. ठीक आहे. देन नेक्स्ट त्याच्यानंतरचं बघा क्वेश्चन 36. आता क्वेश्चन नंबर 36 मध्ये बघा, आता 36 यामध्ये थोडं वेगळं. आता बघा लक्षात घ्या, आता इथे या टाईपच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला बाय ऑप्शन मेथडनं जाणे कधी पण अनिवार्य. तर आपण ऑप्शन बघा, आता एक एक जर इथं फाइंड आउट जर केलं तर आन्सर डायरेक्टली आपला सी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर आहे. तर त्याच्यामुळे आपण सी वरून आपण एकदा फाइंड आउट इथे करूया. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल सी ऑप्शन इज अ करेक्ट का बरं आपण म्हटलंय लक्षात घ्या. जयाने 8 तासात 50 किलोमीटर, काय म्हणताय? 8 तासात 50 किलोमीटर 50 किमीचा प्रवास केला. त्याच्यापैकी काही कशाने पायी केले आणि काही कशाने केले? सायकल. काही अंतर सायकलने पार केलाय आणि काही अंतर पायी पार केलाय. ठीक आहे. जर सपोज इन केस तर पायी चालण्याचा वेग किती आहे? 4 किमी, याप्रमाणे पायी इथलं 4 किलोमीटर पर आवर आहे. ठीक आहे. 4 किलोमीटर पर आवर. आणि सायकलचा प्रवास किती आहे? 10 किलोमीटर पर आवर आहे. तर आता इथे लक्षात ठेवा, हे एवढे जर दोन्ही जर आपण मेंटेन जर केला, पायी आणि सायकल दोन्ही जर मेंटेन जर केलं तर काय होणार लक्षात घ्या. देन 20 किलोमीटर आपण उत्तर कोणाचा काढायचा? पायी जाण्याचा काढण्याचा आहे. ठीक आहे. पायी जर 20 किलोमीटर आपण पूर्णपणे 20 किलोमीटर त्यांनी रन केला अशा पद्धतीने जर समजूया. ठीक आहे. जर 20 किलोमीटर, आता 20 किलोमीटर म्हटलं तर मला सांगा 20 किलोमीटर एकूण अंतर भागीला एकूण तुमचं वेग किती आहे? तर तुमचा टाइम निघणार. मग टाइम टी बरोबर काय निघणार तुमचं? 5 तास. किती तास? 5 तासात 20 किमी पार केलाय. 5 तासात किती? 20. मग उर्वरित किती सायकलने? मग आता एकंदरीत 50 पाहिजे आणि 8 तास पाहिजे, तर तुमचे त्यापैकी किती तास भेटले? 5 तास. म्हणजे उर्वरित किती तास? 3 तास. मग आता मला सांगा 3 तास पैकी आता 3 तास कशाने कव्हर करणार आहे तो? सायकलने. सायकलची स्पीड किती आहे तुमची? 10 ने स्पीड म्हटलं तर 30 किलोमीटर. मग मला सांगा आता ही 20 आणि हे 30 दोन्ही मिळून किती? 50. आणि हे 3 तास आणि हे किती? 5 तास. म्हणजे तुमचं कंडिशन सॅटिस्फाय होत आहे. आणि कंडिशन सॅटिस्फाय होत आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणता येणार? सी ऑप्शन इज अ करेक्ट, म्हणजे 20 किलोमीटर इज अ करेक्ट आन्सर. समजत आहे का? यानुसार तुमचं उत्तर असणे आवश्यक आहे. क्लिअर? मग या क्वेश्चनला तुम्हाला बाय ऑप्शन मेथडने सॉल्व्ह करणे अनिवार्य होता, म्हणजे जेणेकरून तुमचं लवकर उत्तर इथे सापडणार आहे. ओके. नेक्स्ट देन क्वेश्चन नंबर 44.
चौवेचाळीस मध्ये काय होते बघा, हा एनालॉजीचा क्वेश्चन त्या पद्धतीने मिसिंग टर्म वाला क्वेश्चन आहे. तर तुम्हाला त्या पद्धतीने इथे एक असा राउंडेबल देऊ नये आणि देन त्याच्यानंतर मध्ये अशा पद्धतीने असा बॉक्स इथे क्रिएट केलेला आहे. देन बघा 3 5 देन त्याच्यानंतर इथे 2 6 देन इथे 34 आणि देन इथे का वरती किती आहे 13 देन इथे किती आहे 40 आणि इथं क्वेश्चन मार्क आहे. याचा लॉजिक काही वेगळा नाही. तर लक्षात घ्या, आता हे जे तुमचे दोन दिसतात 3 आणि 5 या दोघांचा वर्ग करा. 3 चा वर्ग प्लस 5 चा वर्ग, 3 चा वर्ग 9 आणि 5 चा वर्ग किती होत आहे 25, दोघांची बेरीज करा 34. अशा पद्धतीने ही संख्या येते. म्हणजेच आता डायरेक्टली आपण जम्प करू शकतो. इथला 5 चा वर्ग प्लस इथला 6 चा वर्ग यांचा जो बेरीज येत आहे तो 25 अधिक तुमचा किती होत आहे 36. मग दोघांचा जर बेरीज जर केला तर काय होणार तुमचा 61. कुठं आहे तुमचा ऑप्शन क्रमांक कोणत्या याच्यात आहे, सी ऑप्शन मध्ये मेंटेन केलेला आहे, म्हणून सी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. या पद्धतीने तुमचं इथे लॉजिक सापडणं आवश्यक होता, यानुसार तो लॉजिक होता. ठीक आहे. देन नेक्स्ट आता त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर तुमचं 54. क्वेश्चन 54 मध्ये जर आपण जर कन्सिडर जर केला तर क्वेश्चन 54 काय म्हणतात तर बघा, क्वेश्चन 54 मध्ये बघा, याच्यामध्ये एका चौरसाकृती क्षेत्रफळ 256 चौसेमी आहे, तर त्याची लांबी किती. आता लांबी किती म्हटलं चौरसाकृती आहे, तर आपण चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग काय असते बाजूचा वर्ग. तर मला सांगा यार तुमचं क्षेत्रफळ किती आहे तुमचं डायरेक्टली 256 आहे, तर देन बाजूचा वर्ग. मग आता हे 256 कोणाचा वर्ग आहे 16चा, म्हणून इथं बाजू बरोबर काय होणार 16 आणि हीच तुमची बाजू म्हणजे लांबी. या पद्धतीने आपण कन्सिडर करू शकतो. म्हणून 16 सेंटीमीटर किंवा मीटर 16 सेमी, जो की बी ऑप्शन मध्ये तुमचा मेंटेन केलेला आहे, म्हणून ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. ओके. देन नेक्स्ट आता त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर तुमचा आहे आता 66. क्वेश्चन 66 बघा काय आहे ते. क्वेश्चन 66 मध्ये बघा y प्लस 7y प्लस 2y बरोबर 10. तर तुम्हाला काय विचारताय 10y इज इक्वल टू काय. ओके. बघा 7 म्हणजे इथं काहीच नाही, म्हणजे कोइफिशियंट 1 असते. 1 अधिक 7 किती 8, 8 आणि 2 10. 10y म्हणजे किती होत आहे 10, आणि जो की 10yच विचारलाय 10y ची किंमत किती 10, जो की ऑप्शन कोणता ऑप्शन नंबर तुमचा बी ऑप्शन इज अ करेक्ट. जास्त काही डोका लावण्याची गरज नव्हती, यांची बेरीज करा तेच उत्तर आहे तुमचं. कारण 10y विचारताय 10y इज इक्वल टू 10. पुन्हा त्याला y ची किंमत काढणार 1 गुणिले पुटअप करणार 10 गुणिले 1 एवढं करण्याची गरज नाही. 10y विचारला 10y डायरेक्टली आला ठोका त्याला, विषय कंप्लीट. ओके. देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर 72 बघा. क्वेश्चन नंबर 72 मध्ये बघा, आता एका दुकानदाराने 375 रुपयाची वस्तू 330 रुपयाला विकली, तर दुकानदाराने वस्तूच्या मूळ किमतीवर किती सूट दिली होती. ठीक आहे. मग यावरून जर आपण इथे जर म्हटलं तर सूट कितीचं दिली म्हणताय, तर बघा शेकडा सूट जर असा विचार जर केला तर कितीची आहे तुमची 375 ची वस्तू तो
330ला विकत आहे कोणावर 375 रुपये प्रमाणे। मग आता तुमचं 100% इथं मेंटेन करणे आहे। 375 वजा तुमचे 330 म्हटलं तर 45 आणि देन 375 गुणिला काय होणार तुमचं 100। जर इथे जर आपल्याला जर जास्त काही नाही पण इथे जर 5चा जर आपण जर पाडा जर विचार जर केला तर 5चा जर इथं जर भाग जर दिला तर 9 5 45 आणि इथं 7 आणि देन त्याच्यानंतर आहे 5। ठीक आहे। देन पुढचं इथं कंडिशन 9 गुणिला 25 त्रिक 75 25 चे 100 म्हटलं 9 गुणिला 4 भागीला काय आला 3 म्हणजे ते 3 त्रिक 9 म्हणजे उत्तर काय येणार 12%। किती %? 12। मग आता जो की सूट कितीचं दिलंय म्हटलं तर 12%ची। मग 12% म्हटलं तर कोणता येणार बी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर। अशा पद्धतीने तिथे 12 तिथे मेंटेन केलेले आहेतच। ओके, ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर। ओके, देन त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 73 हा सुद्धा तुम्हाला सोपाच आहे। क्वेश्चन 73 मध्ये काय तर बघा 73 पुन्हा शेकडेवारीचा क्वेश्चन आहे। शेकडेवारीचा क्वेश्चन मध्ये बघा आता इथे काय श्रीपतीला एका शर्टवर 15% सूट मिळाल्यानंतर त्याला तो 765 रुपयाला पडतो। 15% सूट किती टक्के? 15% सूट म्हटलं ते एक प्रकारचा तो घेणाऱ्यांना फायदा झाला, विकणाऱ्यांना त्याला तोटा, परंतु त्याच्यावर कमवत आहे तो तरी पण 15% सूट म्हटलं 100 वजा 15 100 वजा तुमचं 15,000 असं म्हटलं तर किती 85%। किती टक्के? 85। मग 85% बरोबर तुमची दिलेली रक्कम आहे 765 रुपये। तर आता मूळ किंमत म्हणते, मूळ किंमत आपण किती कन्सिडर करतो 100%। तर देन त्याच्यानंतरचं जर इथे जर मेंटेन जर केलं आपण 765 आता 100% जर विचार जर केला तर 100% इज इक्वल टू काय अशा पद्धतीने मेंटेन होते। ठीक आहे। देन मग आता जर सपोज क्वेश्चन मार्कचं उत्तर किंवा एक्सचं उत्तर जर काढायचं असेल 765 गुणिला काय होणार 100 भागीला काय होणार तुमचं 85। ठीक आहे। देन आता इथे बघा 5चा जर इथं 17 5 85 आणि देन त्याच्यानंतर इथं किती वेळा भाग चालला तुमचं इथे 5 1 5 देन 2 5 5 25 आणि 5 त्रिक 15। मग आता बघा 17 1 17 17 9 153 म्हणजे 9 गुणिला तुमचं 100 9 गुणिला 100 म्हटलं तर उत्तर काय येणार तुमचं 900 रुपयाला ती शर्ट खरेदी केली। म्हणजे तुमची त्याची मूळ किंमत किती होती 900 रुपये। या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर तिथे मेंटेन राहणार आहे। ठीक आहे। देन नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 74। यामध्ये बघा आता तर एकतर आपण फॉर्म्युला बेसनुसार उत्तर सोडवू शकतो, नाहीतर आपण कन्सेप्च्युअली दुसऱ्या पद्धतीने कसं सोडवणार ते अजून एक मेथडद्वारे आपण बघूया। परंतु पहिल्यांदा या मेथड थ्रू आपण क्वेश्चनचा आन्सर करू। जसं फॉर एक्झाम्पल तिथे तुमचा रेट किती आहे, जर रेट जर विचारात जर घेतलं तर क्वेश्चन नंबर किती आहे 74। क्वेश्चन 74 मध्ये काय म्हणते तसे 10 दराने 10 दर म्हणजे रेट आणि मुद्दल तुमचं 15,000। मुद्दल म्हटलं तर प्रिन्सिपल फी 15,000 अशा पद्धतीने आहे आणि देन तुमचा रेट 10% डिवायडेड बाय 100 त्याचं होल स्क्वेअर देन 10 अधिक तुमचं 300 देन भागीला काय होणार 100 अशा पद्धतीने आहे। 0 0 गेट कॅन्सल 1 भागीला 10 म्हटलं तर 15,000 गुणिला 1चा वर्ग 1 आणि 10चा वर्ग 100 गुणिला काय होणार इथे 310 भागीला काय होतं तुमचं 100 0 0 0 0 गेट कॅन्सल 0 0 0 0 गेट कॅन्सल म्हणजे राहिला काय 15 गुणिला तुमचा 31। या पद्धतीने 15 गुणिला 31 म्हटलं तर यांचा गुणाकार होतो 465 जो की 3 वर्षाचा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यातला फरक डायरेक्टली फॉर्म्युला जर लक्षात असेल तर डायरेक्टली उत्तर काढता येईल अशा पद्धतीने। पण त्याच्यापेक्षा हटके ट्रिक म्हटलं तरी चालेल तर त्या पद्धतीने आपण बॅचमध्ये सांगत असतो। त्याच दृष्टीने आता पुन्हा एकदा ऑर मेथड अजून एक मेथड यामध्ये आता लक्षात घेऊया। जसं लक्षात घ्या पहिल्या वर्षाचा सरळ व्याज आणि पहिल्या वर्षाचा चक्रवाढ व्याज हा दोन्ही सारखा असतो। डिफरन्स किंवा जो काही आहे फरक तुम्हाला दुसऱ्या वर्षापासून
चक्रवाढ व्याजमध्ये जाणवतो, व्याजावर व्याज लागत असतो. जसं फॉर एक्झाम्पल जर इथे म्हटलं आपण 15,000चे आपण पहिल्यांदा 10% जर काढले तर 10% म्हटलं तर काय होणार, 0,0,0 गेट कॅन्सल आणि देन त्याच्यानंतर इथे काय राहिला 1500. ठीक, ओके. देन त्याच्यानंतर आलेले उत्तर आहे ते तुमचं काय 1500चे तुमचे पुन्हा 10% जर काढले तर काय होणार, 0,0 गेट कॅन्सल म्हणजे 150. देन पुन्हा तुमचं 150 असं 3 वर्षाचा काळाचा आहे म्हणून आपण 3 वेळा आपण याला इथे मेंटेन करूया. 0,0 गेट कॅन्सल आणि काय होणार तुमचं 15. ओके, क्लिअर. याला आपण 3ने गुणतो, सॉरी 3ने. देन त्याला याला काय करतो आपण 3नेच गुणतो आणि याला 1ने गुणतो. आणि एक लक्षात ठेवा, नेहमी जेव्हा 3 वर्षाचा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला तुमचा फरक जर विचारला तर पहिल्या वर्षाचा जो काय आहे, पहिल्या वर्षाचा जो काय आपण बघितला त्यामधला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हा सारखा असतो. फरक जाणवतो कुठं तुमचं फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षामधला. म्हणून फक्त आपण यांच्या दोघांची दुसऱ्या आणि तिसऱ्या मधले ॲडिशन इथे करूया. जसं फॉर एक्झाम्पल 15 त्रिक 45 म्हटलं तर इथं काय होणार 150 गुणिला 3 आणि प्लस काय होणार आहे 15 गुणिला 1. अशा पद्धतीने मेंटेन जर केलं तर 150 गुणिला 3 किती होतं 15 त्रिक 45 म्हटलं तर 450 अधिक 15 म्हटलं तर 465. असाही उत्तर तुमचा मेंटेन झाला आणि यानुसार मेंटेन होता. तर लक्षात घ्या, तुम्हाला जे पटतं त्यानुसार तुम्हाला विचार करणे आवश्यक आहे. आणि जर फॉर्म्युला जर लक्षात असेल तर डायरेक्टली यानुसार उत्तर येतं, नाही तर या पद्धतीने. आता हे 3 3 1 कशा पद्धतीने आला, मी पूर्ण बॅचमध्ये याचा व्यवस्थित विश्लेषण देत असतो. जर आपले ऑफलाईन क्लासेस गडचिरोली चालते आणि जर कोणाला ऑफलाईन क्लासेस तुम्हाला लावायचे असतील तर तुम्ही जे पेपर डाउनलोड केले तिथे नंबर आहे, त्या नंबर थ्रू तुम्ही कॉन्टॅक्ट साधून देन ऑफलाईन क्लासेसला जॉईन होऊ शकता. क्लिअर. असे ट्रिका किंवा त्या पद्धतीचे वेगवेगळे जे काही अँगल्स आहेत सर्व बॅचमध्ये घेतलेले असतात. ठीक आहे, ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन जर आपण बघितलं, क्वेश्चन नंबर त्यानंतरचा 75. क्वेश्चन नंबर 75 मध्ये काय आहे तर बघा, ए हा बीच्या दुप्पट होता. सेम क्वेश्चन आपण ऑलरेडी डिस्कस केला आहे आय थिंक याच्या अगोदरच्या पेपरमध्ये किंवा त्याच्या अगोदरच्या पेपरमध्ये. तुमच्या लक्षात असेलच ते कशा पद्धतीने सोडवायचं. तुम्ही व्हिडिओ लेक्चर पूर्णपणे बघितले असणार तर तुम्हाला माहिती होणारच आहे. तर बघा, ए हा बीच्या दुप्पट वेगाने आणि जेव्हा वेग इथे तुम्हाला एक सांगितलं वेग आणि तुमचं वेळ हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात. म्हणजे जर वेग जर जास्त वाढला तर वेळ कमी लागणार, म्हणजे वेग जास्त लागत आहे म्हणजे वेग कमी आहे, असा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तर ए आणि बीचं वेग जर म्हटलं आपण ए आणि बीचं कोण दुप्पट आहे काय म्हणताय तर बघा, आता लक्षात घ्या ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो. ए हा बीच्या म्हणजे ए एक काम करत असेल त्याच वेळेला हा 2 काम करत आहे. म्हणजेच लक्षात घ्या, आता वेळचं आपलं काय लेनदेन आहे, वेळेचं जर टाइम ड्युरेशन जर केला तर यांचा 1 यांचा 2 अशा पद्धतीने तिथं मेंटेन होते. पण आपल्याला काय म्हणताय दोघेही मिळून, आता यांचं रेशो किती आहे मित्रो, एचा 2 आणि बीचं 1 दोघेही मिळून म्हणताय. मिळून जर असं विचार जर केला तर दोघे मिळून म्हटल्यानंतर ए प्लस बी. क्लिअर, ओके. देन मग आता यांचा रेशो किती आहे, कितीच्या कॅपॅसिटीने ते काम करत आहे. जर ए एका दिवशी 2 खुर्च्या बनवण्याची ताकद ठेवतो आणि बी 1 खुर्ची, म्हणून तुमचा 2 + 1, परंतु त्यांना दिवस किती लागत आहे, एकंदरीत 18 दिवस लागत आहे. म्हणजे टोटल वर्क येत आहे पूर्णपणे, पूर्ण काम किती, एकूण काम काय होणार तुमचं, एकूण काम बरोबर हे जेवढं आपण गुणाकार करू ते, हे 2 अधिक 1 म्हटलं 3, 3 18 त्रिक किती होत आहे 54. 54 कामे करायचे आहेत, पूर्ण दोघे मिळून 54 कामे केले. आता प्रश्न काय म्हणतोय तर तुम्हाला शेवटी काय विचारताय की ए एकटा ते काम, एची कॅपॅसिटी एका दिवसात किती खुर्च्या बनवण्याची, 2 खुर्च्या बनवते. मग 54 काम ए एकटा जर केला, ए एकटा जर ती काम करत असेल तर काय होणार तुमचं 54 डिवायडेड बाय त्याची कॅपॅसिटी किती 2, म्हणजेच किती दिवसात 27 दिवसात तुमचं उत्तर तिथे, म्हणजे 27 दिवसात तो पूर्ण काम कंप्लीट करेल. जो की ऑप्शन क्रमांक तुमचं, ऑप्शन क्रमांक कोणता आहे तुमचं सी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर.
ओके, क्लिअर. या पद्धतीने या क्वेश्चनचा आन्सर काढणे अनिवार्य होता. दे त्यानंतरचं बघा आता क्वेश्चन कोणता आहे, क्वेश्चन नंबर 76 किंवा 76. वा क्वेश्चन काय म्हणतं बघा, एका पाठोपाठ एक येणारे ABCD या 4 समसंख्यांची बेरीज 180 आहे, तर एका पाठोपाठ एक येणाऱ्या त्या पुढील 4 समसंख्यांची बेरीज किती. आता बघा मला सांगा, आता सपोज A + B + C + D हे 4 समसंख्या एका पाठोपाठ एक आणि यांची बेरीज किती आहे तुमची 180. आता ते त्याच्यानंतर म्हणताय, समजत आहे का. जसं सपोज इन केस मी जर म्हटलं पहिलं 2 अधिक तुमचं 4 अधिक 6 अधिक 8 म्हणजे 6 अधिक 8 अशा पद्धतीने म्हटलं, देन त्याच्यानंतरचं तुमचं नंतर यामध्ये जर येणारे म्हटलं 10, समजत आहे का. म्हणजे यांच्यामधला डिफरन्स कितीचा आहे 8चा. नंतर येणारा काय तुमचं 12, यांच्यामधला डिफरन्स कितीचा आहे पुन्हा 8चा. मग पुन्हा इथे 14. मग या पद्धतीने इथे यावरून एक लक्षात तुम्हाला आला असेल की प्रत्येक तो नंतरचा जर म्हणताय तर प्रत्येक याच्यामध्ये यानंतरचा मग सिक्वेन्स जर म्हणताय नंतरचा तर तुमचं +8 करणे आहे. क्लिअर. म्हणजे इथे सुद्धा तुमचं +8 करणे आहे, इथे सुद्धा तुमचं +8 करणे आहे, या संख्येमध्ये सुद्धा +8 करणे आहे. समजत आहे का. मग म्हणजे एकंदरीत आपण किती मिळवलं आहे 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 8 म्हणजे 32 तुमचे प्लस होणार. कोणामध्ये ॲक्च्युली ती दिलेली संख्या त्यांच्यामध्ये. मग डायरेक्टली हा क्वेश्चन याच पद्धतीने मेंटेन करायचा होता. तुम्ही जर स्टेप फर्स्ट स्टेप जर गेले असते तर तुम्हाला हा लेंदी क्वेश्चन वाटला असता, परंतु तसा करायचा नव्हता. थोडा कन्सेप्ट क्लिअर असणे आवश्यक आहे. मग इथे 180 मध्ये आपण फक्त 32 जर मिळवले तर डायरेक्टली तुमचं उत्तर काय 2 आणि इथे तुमचं 1 आणि इथे 2 म्हणजे 212, जो की ऑप्शन क्रमांक तुमचं C मध्ये मेंटेन केलेला आहे. समजत आहे का. हे या पद्धतीने आहे. म्हणजे यानंतर जर म्हटलं तर 10च येणार. म्हणजे जसं आपण फॉर एक्झाम्पल घेतला 10 म्हटलं तर इथे यापासून हे पहिलं आहे, नंतरचं 12, नंतरचं 14, नंतरचं 16. परंतु या 8 मध्ये 16 येण्यासाठी 8च मिळवावं लागतं. प्रत्येक याच्यामध्ये 8 मिळवत आहे. म्हणजे नेहमी A मध्ये 8 B मध्ये 8 अशा पद्धतीने करता करता तुमचं म्हणजे 4 संख्या असतील तर 8 8 8 8 अशा पद्धतीने 32 मिळवावं लागते. 32 180 मध्ये 32 जर मिळवलं तर डायरेक्टली उत्तर काय आहे तुमचं 212 असं उत्तर येणे अपेक्षित आहे. क्लिअर. ओके. दे त्यानंतरचं बघा क्वेश्चन नंबर 77. 77 नंबरमध्ये काय म्हणते, 1000 मीटर लांबीची रेल्वे गाडी ताशी 36 किमी वेगाने जात असता 1800 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म किती. आता जेव्हा प्लॅटफॉर्म आला तेव्हा एक फॉर्म्युला आपण सांगतो, टी बरोबर तुमचा टाइम इज इक्वल टू किंवा तुमचं डिस्टन्स डी बरोबर तुमचा टी इंटू व्ही. परंतु डी मध्ये कोण कोण इन्क्लूड आहे तुमचा रेल्वे प्लस तुमचा प्लॅटफॉर्म म्हणजे एक्स प्लस वाय आपण कन्सिडर करूया टी आणि व्ही. ओके. देन एक्स किती आहे तुमचं रेल्वे गाडी 1000 मीटर आणि देन त्याच्यानंतर तुमचं बोगदा किंवा प्लॅटफॉर्म किती आहे 1800 मीटरचा आहे. ठीक आहे. दोन्ही मीटरमध्ये आहे आणि ते तुम्हाला तिथे वेग 36 km/h आहे. ठीक आहे वेग. आणि देन आपल्याला काय काढायचं आहे गुणिला टाईम तुम्हाला काढायचा आहे. तर मला सांगा यार या दोघांची बेरीज आपण करत असतो म्हणजे किती होणार तिथे 18 28 अशा पद्धतीने होणार. आणि देन हा 36 गुणिला तुमचं आता km/hचं मीटर/सेकंद मध्ये आपण कन्वर्जन करूया 5/18 अशा पद्धतीने होईल. आणि ते लहानाकडे जातं म्हणून तुमचं लहानवरती गुणिला टी. मग 18 × 18 18 दुने 36 5 दुने 10 10 गुणिला टी आणि टी म्हटलं तर काय होणार हा 10 तुमचं इकडे येऊन डिवायडेशनमध्ये होणार. तर 10 जर आपण हे कॅन्सल आउट जर केलं तर टाईम किती होतं तुमचं. पण येणारं उत्तर तुमचं लहान युनिट आहे सेकंद आहे म्हणून तुमचं उत्तर सेकंदामध्ये इथे 280 सेकंद, जो की ऑप्शन क्रमांक तुमचं 4th ऑप्शनमध्ये इथे मेंटेन केलेला आहे. ओके. या पद्धतीने हा रेल्वेचा क्वेश्चन होता, तो तुम्हाला फाइंड आउट करणे अपेक्षित होता.
दे पुढचा क्वेश्चन आहे तुमचं क्वेश्चन नंबर 78 78 क्वेश्चन नंबर 78 किंवा 78 मध्ये बघा 6 व्यक्तींना 30x30 आकारमानाची भिंत रंगवण्यासाठी 4 तास लागतात. समजत आहे का? 6 व्यक्ती. मग आता हा जो आपण बॅचमध्ये घेतो MDH किंवा या पद्धतीचे क्वेश्चन आपण व्हिडिओ लेक्चरमध्ये सुद्धा घेतलेले आहेत. पुन्हा रिकॉल होईल. M1 D1 H1 डिवायडेड बाय W1 काम तुमचं डिवायडेशनमध्ये असते आणि तुमचं देन M2 D2 म्हणजे जेवढे माणसे वगैरे वगैरे आहेत ते तुमच्या अंशामध्ये आपण मेंटेन करतो. म्हणजे एक प्रकार बघा आता लक्षात घ्या 6 व्यक्ती हे M1 ची व्हॅल्यू 6 व्यक्ती किती तास रोज काम 4 तास म्हटलं तर आणि ते काम कोणतं काय काम करतं ते 30x30 आकारमानाची भिंत 30x30 आकार हे काम आहे मित्र म्हणून ते डिवायडेशनमध्ये आहे. देन त्याच्यानंतरचं तुमचं काय 13 व्यक्तींना तेच काम म्हणतंय 13 व्यक्तींना तेच काम नाही तर तुमचं काम बदलला किती तास लागतील असं तुम्हाला शेवटी विचारणार म्हणजे H2 तुम्हाला काढावं लागेल. पण कोणती भिंत रंगवायला की 35x20 भिंत रंगवायला. ठीक आहे. या पद्धतीने जर आपण इथं मेंटेन जर केला तर इथे आपण डायरेक्टली आपण इथं मेंटेन इथं डायरेक्टली आपण इथे हे करू शकतो ते 0-0 गेट कॅन्सल करू शकतो आपण. देन त्याच्यानंतरचा बघा इथे 6 कारण हा इकडे येऊन तुमचं मल्टिप्लिकेशन इथं वरती होणार 6×5 30 आणि देन त्याच्यानंतर सॉरी 5×6 आणि देन त्याच्यानंतर 5×7 35. ओके. देन आणि त्याच्यानंतर 6 गेट कॅन्सल आणि देन त्याच्यानंतर काय राहिलं इथे बघा इथे काय राहिला 4 आणि देन त्याच्यानंतर 13 गुणिला H2 डिवायडेड बाय काय राहिला 7×14. मग H2 तास बरोबर हा 14 चौक किती होणार 56 आणि इकडे गुणाकारात येऊन 56 होणार आणि भागीला काय होणार हा इकडचं 13 इकडे येऊन भागाकारात होणार 14×56 भागीला 13. तर असा ऑप्शन तिथे एकही नाही त्याच्यामुळे आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात चेंज करूया. जसं 13×52 पूर्ण वेळा भाग गेला देन बॅलन्स किती आहे तुमचं 4 डिवायडेड बाय तुमचं 13 असं तुमचं ऑप्शन असेल आणि जो की ऑप्शन कोणतं मेंटेन होत आहे तुमचं 4.4/13 हा तुमचा क्वेश्चन नंबर 78चा आन्सर डी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. मग या पद्धतीने ते क्वेश्चन होतं. इथं डायरेक्टली भागता येते. कॅल्क्युलेशन जेवढा फास्ट कराल तेवढं तुमचं तिथे उत्तर लवकर येईल कारण इथं एवढं लिहावं लागेल आणि देन त्याच्यानंतर तुम्ही आता नाहीतर याला इकडे पलटवला पुन्हा 2 स्टेप पाडणार 2 सेकंद एक्स्ट्रा लागणार. हेच तर 2-2 सेकंद आपल्याला वाचवायचे जेणेकरून आपल्याला डायरेक्टली फायनल पेपरमध्ये किंवा 100 मार्काचं बरोबर अनालिसिस करता येईल. नाहीतर तुम्ही इथलं काय होते इथं 2चा पाडा इथं 3चा पाडा अशा पद्धतीने नाही. जर तुमचं पाडे जर व्यवस्थित पाठ असेल किंवा कसोट्या जर व्यवस्थित माहिती जर असेल तर डेफिनेटली आपल्याला उत्तरापर्यंत लवकर पोहोचता येतो. ठीक आहे. त्यानंतरचं ठीक आहे. ओके. क्वेश्चन नंबर 79 बघा आता त्यानंतरचं क्वेश्चन नंबर 79 79. ओके. तर काय म्हणतात 63606 या संख्येतील 6 या अंकाची स्थानिक किंमत. तर 6 या अंकाची स्थानिक किंमत म्हणताय तर याची स्थानिक किंमत किती होणार 1 2 3 4 म्हटलं तर 1 2 3 आणि 4 0. या 6ची काय होणार 1 2 2 स्थान आहे म्हणजे 1 2 0 आणि या 6ची स्थानिक किंमत काय होणार 6. तिघांची जर आपण बेरीज जर केली तर 6000 प्लस तुमचं 600 देन तुमचं 6 मग 6 देन 0 6 देन तुमच्या इथे किती 6 देन या पद्धती सॉरी 1 2 3 4 1 2 3च आहे इथे 4 म्हणून तिथे काहीतरी गडबड झालेला होताच असं जाणवला. तर बघा आता इथं 4 म्हणजे 60,000 होणार इथे 600 1 2 आणि इथं 6. क्लिअर. इथं यांची जर बेरीज जर केली तर 6 0 6 0 6 म्हणजे 60606 अशा पद्धतीने जो की ऑप्शन आहे तुमचं ऑप्शन क्रमांक 4 किंवा डी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. या पद्धतीने तुमचा हा पार्ट 2 आपण इथपर्यंत बघितलेला आहे क्वेश्चन नंबर 79 पर्यंत. तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर कसे वाटतं तुम्ही
कमेंटद्वारे कळवू शकता. आणि चॅनलला नवीन असणार तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील.